हाय फ्रेंड्स, मी सिद्धार्थ उराडे इझी लर्निंग चॅनलवर आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण शेकडेवारी हा घटक अभ्यासणार आहोत। अतिशय सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत की शेकडेवारीची उदाहरणं कशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या ट्रिक्सने सोडवायचं आहे। कारण हा विषय, हा जो घटक आहे अतिशय महत्त्वाचा आहे। विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये शेकडेवारीवर आधारित 2-3 प्रकारची उदाहरणं असतात। ठीक आहे, तर सुरू करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ जाणूया। पहिला प्रश्न आहे, 45 ही संख्या 60 च्या किती टक्के आहे? 45 ही संख्या 60 च्या किती टक्के आहे असं विचारलेलं आहे। अतिशय सोपं आहे। टक्के जर विचारलं असेल, टक्के काढायचं असेल तर 100 ने गुणायचं, एवढंच लक्षात ठेवायचं। टक्के काढायचं असेल, दोन संख्या दिलेल्या आहे, संख्याची तुलना केलेली आहे, टक्के काढायचं असेल तर त्या संख्यांना काय करायचं आहे? 100 ने गुणायचं आहे। या ठिकाणी काय दिलं आहे? 60 चे 45। ओके, 60 चे 45 म्हणजे 60 पैकी 45 अशा प्रकारचं आहे। ते टक्के काढायचं तर त्याला काय करायचं? 100 ने गुणायचं। ओके, अतिशय सोपं। 0 0 गेले, त्याच्यानंतर काय होणार आहे? 45 गुणिले 10 450, छेदामध्ये किती राहिले? 6। 450 भागिले 6 जर आपण केलं त्याचं उत्तर, तर त्याचं उत्तर येते 75। ओके, बघा अतिशय सोपं आहे। फक्त लक्षात ठेवायचं, टक्के जर आपल्याला विचारलेलं असेल तर 100 ने गुणायचं आहे। 45 ही संख्या 60 च्या किती टक्के, याचा अर्थ काय? 60 पैकी 45 अशा प्रकारे ते आहे। ठीक आहे, त्याचं उत्तर आलं 75। चला दुसरं उदाहरण बघूया। काही सेकंदांमध्ये यांचं उत्तर निघते मित्रांनो। ओके, दुसरा प्रश्न बघूया यासारखाच। 120 ही संख्या 80 च्या किती टक्के आहे? 80 च्या किती टक्के आहे? 120 म्हणजे याचा अर्थ काय? 80 पैकी 120 आहे अशा प्रकारचं ते आहे। गुणिले काय करायचं आहे? 100। 0 गेला, 0 गेला, काय उरलं? 120 गुणिले 10 म्हणजेच काय उरलं? 1200, छेदामध्ये 8। जर आपण याला 8 ने भागलं तर याचं उत्तर येते 150। ओके, अशा प्रकारे अतिशय सोपं आहे मित्रांनो। ठीक आहे, म्हणजे जास्त विचार करण्याची काही गरज या ठिकाणी भासणार नाही। फक्त कोण कोणाच्या पाठीमध्ये याला ठेवायचं। ओके, याच्या विचारलेला आहे ही। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। बघा काय म्हटलं आहे? एका व्यक्तीचा पगार 69,500 रुपये आहे। त्याच्या पगारात 10% ने वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती? त्याचा पगार दिलेला आहे, त्याच्या पगारामध्ये 10% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती येईल? अशा प्रकारचे उदाहरण जास्तीत जास्त प्रमाणात विचारलेले आहेत। खास करून सेवा भरती आहे, पोलीस असेल, तलाठी असेल किंवा शिक्षक भरती आहे, टेटचे वगैरे या ठिकाणी विचारलेलं आहे। काय करायचं? नवीन पगार काढायला सांगितलं आपल्याला। नवीन पगार काढायचं असेल तर काय करायचं? एकूण पगार त्याचा किती आहे ते लक्षात घ्यायचं आपल्याला। एकूण पगार सुरुवातीचा आहे 69,500। ठीक आहे, किती टक्क्याने वाढला आहे? 10%। 10% वाढ म्हणजेच काय? टक्के म्हणजे काय, कशा संबंधित आहे? 100 शी। 100 चे म्हणजे टक्के। ओके, 100 शी आपण तुलना करतो शेकडामध्ये। ओके, 10% वाढ झाली म्हणजे 100 पैकी त्याचा किती वाढलेला आहे? 110 झाला। 100 होता तर किती झाला? 10 ने वाढला, याचा अर्थ 110 झालेला आहे। म्हणजे याला गुणाकार स्वरूपात करायचं आहे आपल्याला। 100 होता, आता किती झालं? 10% वाढला म्हणजे 10 रुपये वाढले। या प्रकारे धरूया 110 झाले। बरं, काय लिहायचं? असंच लिहायचं आहे। एवढा मूळ पगार होता, वाढलेला किती आहे? 100 पैकी 110 वाढलेला आहे। 10% वाढलेला आहे म्हणजे 100 होते तर किती झाले? 110 झाले। अशा प्रकारचं लिहायचं आहे। ठीक आहे, ओके, करूया त्याची क्रिया। 2 0 गेले, 2 0 गेले, काय उरलं आता? 695 गुणिले 110
10 695 गुणिले 110 जर आपण त्याचा अनियमित तर बसणार नाही याचा तो दोघांचा गुणाकार केला त्याचं उत्तर येत आहे 76,450 झालं. ओके यांचा गुणाकार हे इतर करण्याची गरज नाही मला. ठीक आहे अशा प्रकारे हे महत्त्वाचं आहे. कुठे दिसतं आपलं उत्तर 450. ठीक आहे मित्रांनो यातला एक पुन्हा दुसरा प्रश्न बघूया. आणि गोष्ट लक्षात घ्यायचं हे जेवढे प्रश्न या ठिकाणी गणित असेल बुद्धिमत्ता असेल यांचे जेवढ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत हे सर्व प्रश्न जे आहेत मागील परीक्षेमध्ये विचारलेलेच आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे हे प्रश्न विचारणार नाही विचारणार अशातला काही संभ्रम नाही. परत त्याचा घेतला आपण प्रश्न एका व्यक्तीचा पगार 45,000 रुपये आहे त्याच्या पगारामध्ये 12.5% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. काय केलं होतं आपण त्याचा सुरुवातीचा पगार जो आहे ते लिहिला गुणिले 100 पैकी किती 12.5% वाढलेला आहे. ओके याचा अर्थ काय 100 म्हणजे 12 रुपये 100 पैकी एवढे वाढलेले आहेत याचा अर्थ 112.5. ठीक आहे एवढ्या ते वाढलेला आहे. हे 2 शून्य गेले 2 शून्य गेले आता काय उरलं 450 गुणिले 112.5 याची मांडणी करून जर आपण त्यांचा गुणाकार मांडणी करून याचा जर आपण गुणाकार केला तर त्याचं उत्तर येत आहे 50,625 एवढं त्याचं उत्तर येतं आणि त्याचं उत्तर आहे. बघा असं अतिशय सोपं आहे. पुढचा प्रश्न बघूया. टक्केवारीवरचेच आहेत सर्व प्रश्न शेकडेवारीवरचेच पण वेगवेगळ्या पद्धतीने कसे विचारले जातात ते आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून 10-12 प्रकारचे व्हिडिओ म्हणजे काय उदाहरणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. अतिशय इझी लर्निंग. पुढचा प्रश्न बघा ए चा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल. सुरुवातीला तुलना केली आहे जास्त हा शब्द का टक्केवारीचा आहे जास्त आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या उलट काय केलं की ए चा बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल. ओके असा जर प्रश्न असेल तर काय करायचं एक थोडं लक्ष ठेवा जास्त दिलेस. ओके सुरुवातीला जर जास्त जर दिलेलं असेल आणि नंतर कमी विचारलेलं असेल तर या ठिकाणी काय करायचं R/100 अधिक R गुणिले 100. ठीक आहे एक सूत्र लक्षात ठेवायचं R छेदामध्ये 100 अधिक R गुणिले 100. आता याच्यामध्ये R आहे हा R म्हणजे हे 25 कारण संख्या जर आपण बघायला गेलो एकच संख्या आलेली आहे. R म्हणजे काय ठेवायचं आपल्याला 25 लक्षात ठेवायचं आहे. चला सुरुवात करायचं लगेच सोडवायला 25 छेदामध्ये 100 अधिक 25 गुणिले 100. ओके दोघांची बेरीज करूया काय येणार या ठिकाणी आपण सोडवलं 25 छेदामध्ये अधिक 100 अधिक 25 किती 125 गुणिले हे 100. 25 चा भाग जातो 125 मध्ये किती वेळा 25 5 वेळा भाग जातो. त्याच्यानंतर 5 चा इकडे 100 मध्ये भाग जातो किती वेळा 20 वेळा. म्हणजे काय उत्तर आलं आपलं 20%. ओके 20% त्याचं उत्तर आलं. ठीक आहे लक्षात घ्यायचं काय करायचं लक्षात ठेवायचं R छेदामध्ये 100 अधिक R गुणिले 100. ठीक आहे इथला जो R आहे R म्हणजे काय करायचं आहे जी टक्के संख्या आहे. फक्त लक्षात ठेवायचं इथं प्लस कधी आपण केलेला आहे इथे जास्त असेल तेव्हा सुरुवातीला जास्त दिलेला आहे आणि कमी विचारलं असेल त्यावेळी. ठीक आहे पुढचा प्रश्न बघू. हा
या ठिकाणी बघा काय लिहिलं आहे, ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे असं विचारलेलं आहे. ओके, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल, त्याच्या उलट आहे. म्हणजे क्रिया जी आपण मगाची केलेली तीच क्रिया काय करायची आहे, उलट करायची आहे. काय सूत्र लिहिणार आपण, आर छेदामध्ये 100, इथे कमी दिलेला आहे म्हणून इथे वजा करायचं, गुणिले 100. सोडूया तसंच 20 छेदामध्ये 100 वजा 20 गुणिले 100. ओके, त्याच्यानंतर बघा 20 अंशामधले छेदामध्ये 80 किती आहे, 100 मधून 20 गेले 80 गुणिले 100. ठीक आहे, 20 चा भाग जातो 80 मध्ये किती वेळा, 20 चौक 80, 4 वेळा भाग जातो. 4 चा 100 मध्ये भाग जातो किती वेळा, 25 वेळा. झालं उत्तर काय आलं आपलं, उरलं काय 25% त्याचं उत्तर आलं. असं अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो आणि अशा प्रकारचे प्रश्न कित्येक वेळा परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. मग सरळ सेवा असो की एमपीएससीच्या परीक्षा असो, अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. अशी त्याची ट्रिक्स आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघूया. तर मित्रांनो आपल्या या इझी लर्निंग चॅनलवर ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत, खास करून जे पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा टेट आहे, त्याच प्रकारे एमपीएससीच्या सुद्धा ज्या परीक्षा आहेत त्या संपूर्ण परीक्षेचं मार्गदर्शन, खास करून गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, तसं इतर जे विषय आहेत त्या सर्वांचं मार्गदर्शन अतिशय इझी पद्धतीनं आपल्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल आहे ते बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून प्रत्येक ज्या प्रकारचे व्हिडिओज आपल्याला अपलोड होतील युट्यूबवर ते प्रत्येक व्हिडिओ आपल्याला आवश्यक त्या वेळेमध्ये मिळतील. यासाठी बेल जो आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. बघूया पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न आहे. चहाच्या किमती 20% वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा. ओके, बघा तर प्रश्न थोडासा वेगळा वाटतो, पण याचं जे उत्तर काढायची पद्धत आहे, याच्या अगोदर जो आपण प्रश्न घेतला होता 5वा प्रश्न आणि 6वा प्रश्न त्याच आधारावर आहे. वाढलीच म्हटलं आहे, जास्त हा शब्द वापरला तर वाढल्या दिला. आता मुद्दाम हा प्रश्न का घेतला, कारण प्रश्नाचं स्वरूप जे आहे सांगण्याचं तुलना तिथं केलेली होती. ओके, दोघांमध्ये इथे तसं केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आणि विचारलेले प्रश्न आहेत. तर काय करायचं, वाढलेले आहेत किमती आणि परत इकडे बघा, इकडे वाढल्या इकडे कमी. मग तो सूत्र आपण बघायला घेतलेला होता, आर छेदामध्ये 100 अधिक आर गुणिले 100. तोच घ्या, काय झालं 30 छेदामध्ये 100 अधिक 30 गुणिले 100. काय होणार 30 100 अधिक 30 130 गुणिले 100. ठीक आहे, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, घेऊ आपण. आता काय उरलं वर आपण बघायला गेलं तर काय उरलं, 3 गुणिले 100 म्हणजे काय उरलं 300 आणि छेदामध्ये उरले 13. 300 छेद 13 जर आपण यांचा गुणाकार भागाकार जर आपण केला तर त्याचं उत्तर येतं 23.07 हे त्याचं उत्तर येतं. आता मी क्रिया करत बसणार नाहीये, तुम्हाला हे नक्की जमेल. आपल्याला महत्त्वाचं काय शिकायचं आहे की हे काय करतोय आपण. ठीक आहे, ओके, 23.07 हे त्याचं उत्तर आहे. ओके, प्रश्न फक्त लक्षात ठेवा, कारण काय होतं मित्रांनो, गणित म्हटलं की प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न कोणत्या स्वरूपाचा आहे त्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर काढता येत असतं. पुढचा प्रश्न आहे याच्यासारखाच, सेम उलट त्याच्यासारखाच. चहाच्या किमती 30% कमी झाल्या, तिथे वाढल्या होत्या इथे कमी झाला, खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के जास्त खरेदी करावी. मग आपण काय केलं होतं सुरुवातीला, वर हे लिहिलं 30 छेदामध्ये 100, इथे कमी आहे. ओके, कमी दिलाय म्हणून आपण वजा करतो, वजा 30 गुणिले 100. ठीक आहे, आता काय होणार 30 छेदामध्ये 100 वजा 30 किती झाले 70 गुणिले 100. ओके, हे शून्य गेले
त्यानंतर काय उरलं वर 100 गुणिले 3 300 आणि छेदामध्ये किती उरले 7. 300 भागिले 7 300 भागिले 7 जर आपण केलं त्याचं उत्तर होतं 42.8. हे त्याचं एवढं उत्तर येणार आहे. हे त्याचं बघा. प्रश्न जरी वेगळा वाटत असला तर उत्तर काढणं अतिशय सोपं आहे मित्रांनो. आणि आपल्याला माहितीच आहे जर एखाद्या परीक्षेमध्ये टॉप करायचं असेल किंवा परीक्षा क्रॅक करायची असेल आपल्याला तर गणित बुद्धिमत्ता हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. जो गणित बुद्धिमत्तेमध्ये जास्त मार्क्स घेतो तोच टॉपर असतो किंवा तोच यशस्वी होतो असं बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपलं गणित कितीही कमजोर असलं तरी आपल्या इझी लर्निंग चॅनलवर आपलं गणित संपूर्णपणे इझीच होणार आहे, यात काही शंका नाही. पुढचा प्रश्न बघा. एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहे. काही विद्यार्थी आहेत त्यांचे विषय जे आहेत ते गणित आहे किंवा इंग्रजी आहे किंवा दोन्ही आहे. जर 67% विद्यार्थ्यांचा विषय गणित व 55% विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी असेल तर गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती? बघा प्रश्न थोडासा किचकट वाटतो आपल्याला पण अतिशय सोपा आहे. काही जास्त आणि लक्षात ठेवायची गोष्ट मित्रांनो की परीक्षेमध्ये सुद्धा हे सर्व ज्या पद्धतीचे आपण बघत आहोत परीक्षेमध्ये आलेल्याच पद्धतीचे सर्व आहेत. त्याच्यामुळे परीक्षेमध्ये काही वेगळं असं होणार नाही किंवा वेगळं विचारणार नाही. अशाच पद्धतीचा प्रश्न असणार, फक्त काय संकेत चेंज असणार आहे, स्वरूप थोडंसं काहीतरी बदललेलं असणार आहे. या ठिकाणी काय काय समजा आपण घ्यायचं आहे. समजा वर्गामध्ये समजा विद्यार्थी हे किती आहे समजा आपण 100 आहे. किती विद्यार्थी आहेत समजा वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये गणिताचे विद्यार्थी 67% विद्यार्थीचा विषय गणित आहे. म्हणजे गणिताचे विद्यार्थी किती आहेत 67 100 पैकी. ओके. त्याच्यानंतर इंग्रजीचे किती आहेत? इंग्रजीचे विद्यार्थी आहेत 55. लक्षात. आता काय करायचं आपल्याला की दोन्ही मिळून त्यांनी सांगितलंय की दोन्ही मिळून दिलंय. दोन्ही आपल्याला काय प्रश्न विचारला इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय म्हणजे हे दोन्ही विषय म्हणजे दोन्ही विषय जर आपण केलं दोन्ही विषय असणारे म्हणजे हे कसं काढायचं विद्यार्थी 67 अधिक 55 त्याच्यामधून काय करायचं हे एकूण म्हणजे 100 काय करायचे कमी करायचे. दोन्ही असणारे विद्यार्थी घेतले आपण त्याची संख्या किती दोन्ही विषयामध्ये असणारे आणि त्याच्यामधून काय केलं आपण 100 आपण कमी करणार आहोत. आता या दोघांची बेरीज जर आपण केलं तर बेरीज किती येणार आहे 122 वजा हे 100 आहे. 122 मधून 100 गेले किती उरले 22 उरलेले आहेत आणि 22 विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही विषयामध्ये आहेत 22% विद्यार्थी. बघा सोपं आहे. परीक्षेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न नेमकं कशा प्रकारचा विचारलेला आहे साधा आहे काही विशिष्ट याची स्टेप वगैरे नाही साधा आपण केलं अशा प्रकारे त्याचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो काही समस्या असल्यास नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कळवायला विसरू नका. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधील फरक हा 240 आहे तर ती संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता कित्येक वेळा काय होतं जर आपल्याला याची पद्धत माहित नसेल तर आपण काय करणार इथून एखादी संख्या घेणार त्याचे 57% काढणार त्याचे 41% काढणार त्यांची वजाबाकी करणार आणि बघणार फरक 240 येतो का. म्हणजे एवढी मेहनत घ्यावी लागणार आणि एखाद्या हे त्याचं उत्तर असेल तर आपल्याला सर्वांचं ते पद्धतीने करावं लागेल. पण अतिशय सोपी ट्रिक्स आहे. याचं उत्तर जर आपल्याला काढायचं असेल एका संख्येत 2% दिलेले आहे त्याच्यातला दोघांचा फरक आपल्याला दिलेला आहे. काय करायचं सुरुवातीला त्या दोघांचा फरक किती आहे टक्केवारीचा फरक किती आहे ते आपण काढायचं. 57 आहे 57 वजा 41 हा टक्केवारीचाच फरक आपल्याला काढायचा सुरुवातीला. हा फरक येतो 16%.
ठीक आहे, दोघांचा फरक आहे 16. आता काय होणार बघा, 16% म्हणजेच आहे, त्यांनी काय म्हटलं फरक, यांचा फरक किती आहे 240, म्हणजे 16% फरक, 16% म्हणजेच किती 240 आहे. ओके, हे आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने. 16% म्हणजेच किती 240 आहे, 16% म्हणजे 240 आहेत. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, तर ती संख्या कोणती, म्हणजे याचा अर्थ 100 म्हणजे काय, 16% म्हणजेच 240, तर 100% म्हणजे किती, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. लक्षात, हे एवढं समजलं झालं, बाकीची क्रिया तुम्हाला येणारच आहे. काय केलं आपण, त्याची टक्केवारीची वजाबाकी केली, 16% आलं, आणि आपण सांगितल्याप्रमाणे 16% म्हणजेच त्यांचा फरक आहे 240, याचा अर्थ काय 16% म्हणजे 240, तर 100% म्हणजे किती ते आपण या ठिकाणी काढायचं आहे. ओके, आता काय करतो, x ची किंमत काढायची आपल्याला, हे 100 ला इकडे घेणार, म्हणजे काय होणार 240 गुणिले 100 छेदामध्ये 16. ठीक आहे, सोडवूया. 16चा या ठिकाणी भाग होतो का ते बघूया. 8चा भाग होतो, 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24. ठीक आहे, त्यानंतर 2चा भाग होतो 100 मध्ये, किती वेळा 50 वेळा. आता काय उरलं 3, हे शून्य आहे ते. ओके, 30 गुणिले 50, 30 गुणिले काय उरलं आपल्याकडे 30 गुणिले 50, किती 3 15 आणि हे 2 शून्य, किती आलं उत्तर 1500, 1500. हे बघा, असं अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, बघूया पुढचं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. एका गावाची लोकसंख्या 30,000 असून दरवर्षी ती 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल. आता 100% विचारणाराच प्रश्न आहे. तुम्ही आजपर्यंत स्पर्धा परीक्षा बघा, त्यांचे मागचे प्रश्नपत्रिका बघा, हे प्रश्न बहुतेक वेळा विचारलेलेच आहे. ठीक आहे, काय हे लोकसंख्या दिलेली आहे, दरवर्षी ती 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल हे विचारलेलं आहे. ठीक आहे, काय करायचं या ठिकाणी, टक्केवारीचं एक सूत्र वापरायचं आपल्याला साधच. लोकसंख्या किती आहे त्यांची 30,000, 30,000 लोकसंख्या आहे, 2 वर्ष वाढत आहे सलग, किती टक्क्यांनी 10%. किती वाढते 10%, म्हणजेच काय 100 पैकी 110, बरोबर 10% वाढते, याचा अर्थ काय 100 पैकी किती झाले ते 100 होते, तर किती झाले त्याचे 110 होईल. असं किती वेळा झालाय 2 वर्ष झालाय, म्हणून आपण त्याला 2 वेळा तसंच करूया. 100 होते तर किती झाले 110 झाले, 10% वाढतं 1 वर्ष, आणि हे दुसऱ्या वर्षाचं टक्केवारी. ओके, झालं. हे फक्त लिहिणं महत्वाचं आहे मित्रांनो. हे झालं की इतकी क्रिया तुम्हाला येणारच आहे, मला पण माहिती आहे. ओके, हे लिहिणं खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. काय केलं आपण असं असेल तर त्यांचं 2 वर्षाचं आपण टक्केवारी इथेच एका वेळेसच काढलेलं आहे. ठीक आहे, आता काय करूया, आता खाली बघा हे 2 शून्य आहे, 2 शून्य, 4 शून्य आहेत खाली, हे 2 शून्य, हे 2 शून्य गेलेत, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. ठीक आहे, आता काय उरलं 300 गुणिले 11 गुणिले 11, काय उरलं बघा 300 गुणिले हे 11 गुणिले हे 11. आता 11 गुणिले 11, 11चा वर्ग एक प्रकारे आपण पाठच असणार, कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं की 11 पर्यंत 11चा वर्ग पाठच गरजेचं आहे आपल्याला. 11चा वर्ग किती येतो 121. आता काय उरलं 300 गुणिले 121, बघा 3 1 3, 3 दुने 6, 3 1 3, आणि उरलेले 2 शून्य, किती आले 36,300, 36,300.
त्या गावाची लोकसंख्या झाली 36,300. बघा असं अतिशय सोपं आहे. ठीक आहे, हे फक्त लिहिणं गरजेचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, पुढचं बघूया. 12वा प्रश्न बघूया. त्याच प्रकारचा प्रश्न आहे. एक थोडंसं लक्षात यावं, प्रत्येक टॉपिकचे आपण सध्या सरासरी 2-2 उदाहरणं घेतलेले आहेत. एका गावाची लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी ती 5% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? काय केलं आपण? ती संख्या घेतली अगोदर. किती आहे एकूण? 20,000. 2 वर्ष वाढलेले आहेत. पहिल्या वर्षी 100 होते, 100 पैकी झाले 105 होईल. दुसऱ्या वर्षी सुद्धा 100 आहेत, झाले 105. ओके, इथे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य, हे 2 शून्य. काय उरलं? 2 गुणिले 105 गुणिले 105. काय उरलं लिहूया? 2 गुणिले 105 गुणिले 105. ठीक आहे, आता दोघांचा आपण जर गुणाकार केला, 2 गुणिले 105 जर आपण घेतलं सुरुवातीला, 2 गुणिले 105, तर त्याचा गुणाकार किती देणार आहे? 210. 105 गुणिले 2 घेतलं तर 210 आलं, गुणिले किती उरलं? 105. आता आपण जर ह्या दोघांचा गुणाकार केला, त्याचं उत्तर येतं 22,050. किती येतं? 22,050 हे त्याचं उत्तर येतं. आपण दोघांचा गुणाकार केला. ठीक आहे, पुढचं उत्तर आपल्याला 22,050. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 आहे, तर 2 वर्षापूर्वी, बघा या ठिकाणी काय विचारलं? 2 वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? 2 वर्षांपूर्वी. आता जे आपण टॉपिक बघितलं होता 2 वर्षानंतर किती आहे असं दिलं होतं, पण आता या ठिकाणी काय दिसतं आपल्याला की 2 वर्षापूर्वी काय होते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर समजा की 2 वर्षापूर्वी त्यांची जी लोकसंख्या आहे समजा x होती. 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती? x होती, असं आपण गृहीत धरूया. मग आता ज्या पद्धतीने आपण केलं त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. 2 वर्षांपूर्वी एवढी होती, त्याच्यानंतर काय झालं? त्या ठिकाणी 10% ती वाढलेली आहे. 10% वाढली याचा अर्थ आपण काय केलं? 100 पैकी 110 झाले. किती वर्ष? 2 वर्ष. 100 पैकी 110. आणि वाढल्यानंतर लोकसंख्या किती झाली आहे आज? 12,100. 12,100 झालेली आहे आता. ठीक आहे, अशा प्रकारे हे लेखन सुरुवातीला आपण करायचं. समजा आपण घेतलं 2 वर्ष वाढलेली आहे 10%. ठीक आहे, आणि एकूण किती झाली वाढल्यानंतर? 12,100. ठीक आहे, आता आपण काय करायचं? सुरुवातीची लोकसंख्या म्हणजे x आपण काढणार आहोत. अतिशय सोपं आहे. बघा, x ची किंमत आपल्याला काढायची असेल तर काय होणार होता? हा दोघांचा खालच्याचा गुणाकार आणि भागाकारामध्ये ते वरचे येणार. म्हणजे काय होणार आहे? 12,100 गुणिले 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये 110 गुणिले 110. ओके, त्यानंतर बघा हा एक शून्य गेला, दोन खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य. ठीक आहे, आता काय उरलं वर? हा दोघांचा गुणाकार करूया. 12,100 गुणिले हे 100 काय येणार आहे? 121 गुणिले 121 आणि 2 4 0 1 2 3 4 0. छेदामध्ये 11 गुणिले 11 11 गुणिले 11 किती होतात? 121. 121 चा भाग होतो 121 मध्ये. एक वेळा हा झाला 1 आणि उरलेले 1 2 3 4 0. किती आलं उत्तर? 10,000. तर त्यांची लोकसंख्या किती होती गावाची? 10,000 होती. असं अतिशय सोपं आहे मित्रांनो. फक्त एकदा कॉन्सेप्ट आपण लक्षात घ्यायचा आहे काय केलं
ठीक आहे. पुन्हा एक बघूया पुढचा प्रश्न. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की गणित म्हटलं की त्याला सराव होणं खूप गरजेचं आहे. एकदा जर टाइप जर आपण वाटला की हा अतिशय सोपं आहे, पण याचा जर सराव आपला जर नसेल तर पुन्हा ते आपण स्टेप विसरणार आहोत, त्याची ते पद्धत विसरणार आहोत. त्याच्यामुळे गणितांचा वारंवार सराव करा, जेणेकरून कोणत्या प्रकारचं अपयश आपल्याला मिळणार नाही. पुढचं बघूया. एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते. जर आज लोकसंख्या 72,000 आहे तर 2 वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? आता प्रश्न आहे आता पद्धतीचा. काय केलं होतं आपण? समजा घेतलं होतं x बरोबर काय आलं होतं आपल्याला? बरं स्टेप नुसार जाऊया. समजा आपण x घेतलं, 2 वर्ष ती वाढलेली आहे. ओके, 100 पैकी 20% नी वाढलाय म्हणजे 120. बरोबर किती आलं उत्तर त्याचं? 72,000. ठीक आहे. नंतर आपण x ची किंमत काढणार. x बरोबर तुम्ही इथेच हा एक गेला, हा शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, इथेच आपण कापू शकतो त्याला. त्याच्यानंतर काय होणार आहे? याचा दोघांचा गुणाकार म्हणजे 72,000 गुणिले हे 10 आणि हे 10. 10 गुणिले 10 100 असं डायरेक्ट लिहू शकतो किंवा 10 गुणिले 10. ठीक आहे. छेदामध्ये काय उरलं? 12 गुणिले 12 गुणिले 12. 12 गुणिले 12 डायरेक्ट लिहू शकतो किंवा तुम्ही 12 गुणिले 12 पण लिहू शकता. ठीक आहे, काही हरकत नाही. आता काय उरलं बघा आपल्याला? 72 गुणिले 10 गुणिले 10. ठीक आहे. 10 गुणिले 10 किती झाले? ते 100 झाले. ओके, 10 गुणिले 10 हे किती झाले? 100 किंवा आपण अलग लिहूया. ठीक आहे. 72,000 गुणिले हे 100 छेदामध्ये 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग जर आपण बघायला गेला, 12चा वर्ग किती? 144. 12चा वर्ग. ठीक आहे. आता काय झालं? 144 चा भाग 720 मध्ये जातो. 144 चा भाग 720 मध्ये 5 वेळा जातो. बाजूला भागाकार लक्षात ठेवायचं आहे की या जेवढे छेदामध्ये येतात बहुतेक त्यांचा भाग ह्या जातच असतो. ठीक आहे. फक्त ते बाजूला आपण करून बघायचं आहे. 144 चा भाग 772 मध्ये गेला 5 वेळा. आता काय उरलं? 5 2 शून्य म्हणजे 500 उरले आणि गुणिले त्या ठिकाणी किती आहे? 100. 500 गुणिले 100. 5 1 5 हे 2 शून्य ते 2 शून्य. किती आलं उत्तर? 50,000. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी. ओके, अतिशय सोप्या पद्धतीचं गणित जे आहे, बुद्धिमत्ता आहे, आपल्या इझी लर्निंग या चॅनलवर आपल्याला उपलब्ध असणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्यानंतर आवर्जून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून प्रत्येक प्रकारचे जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला आवश्यक त्या वेळेमध्ये नक्कीच मिळेल. ओके, थँक्यू.